भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केलं बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. हालेलुया, हालेलुया,
काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान पापाच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान पापाच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान पापाच्या काच्यातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. येशूची शक्ती किती महान शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान शैतानी वाऱ्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान मला शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान मला शैतानी वार्यातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने नमस्कार नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्व मी प्रेमाची आमंत्रण देतो. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता हा येशू तुला भेटतो मराठी कार्यक्रम प्रसार होत आहे. तुम्ही याचा आनंद घ्या, लाभ घ्या आणि इतरांना सुद्धा सांगा. आजच्या वचनात जाऊया. निर्गमन 33 अध्याय 21 वचन. एक्सोडस 33:21. निर्गमन 33:21. परमेश्वर म्हणाला, माझ्याकडे एक जागा आहे, माझ्याकडे जागा आहे, इथे ह्या कडकावर उभा राहा. माझ्याजवळ एक जागा आहे, इथं कडका आहे. आणि 22 वचनामध्ये असे होईल की माझे तेज जवळून चालले असता मी तुला कडकाच्या भेकेत ठेवीन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन. माझे देश तुझे जवळून चालत राहणार. कारण 18 वचनामध्ये मूसाने देवाकडे हे मागणी केली. वर्स 18. मूसा म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. तेज पाहण्याचा आवड आहे मूसासाठी, मूसाच्या मनामध्ये. पण देवाचं तेज कसं पाहावं? तिमोथेकरांचं पहिली पत्री 6 अध्याय 16 वचन देवाबद्दल काय सांगते? आणि कोणी पाहू शकत नाही तो परमेश्वर, ते त्याचे प्रकट होणे पताकाली दाखवेल. त्याला सन्मान व पराक्रम युगानुयुग आहे आमीन. आणि 17 वचनामध्ये ठीक आहे, 15 वचन वाचूया. जो धन्य व एकच अधिपती, राज्यांच्या राजा व प्रभूंच्या प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो. अगम्य प्रकाशात, त्या प्रकाशाकडे कोणी जाऊ शकत नाही, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही. अगम्य प्रकाशात, अगम्य ज्योतीमध्ये राहतो. आणि 16 पाहिलं ना,
कोणी त्याला पाहू शकत नाही. मनुष्याकडे असं देवाचे तेज आहे, महिमा आहे. पण ते महिमा पाहण्याचं असेल तर आपल्याचा स्वतःहून पाहू शकत नाही, आपल्या ठिकाणी तो पाहू शकत नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो, माझ्या जवळ खडकामध्ये एक जागा आहे, एक जागा आहे. आज देवाने राखीव केलेला एक जागा आहे. पेत्राला देवाचं दर्शन मिळावं म्हणून पेत्रस कुठं गेला माहीत आहे का? वरच्या मजल्यावर गेला. तुम्ही प्रेषितांची कृती आहे त्याच्या 10 अध्याय 9 वचनामध्ये पेत्राची प्रेषितांची कृती 10:9 ॲक्ट्स 10:9. आणि दुसऱ्या दिवशी वाटेवर रस्ता गावाजवळ येताना 2 प्रहराच्या सुमारास पेत्र प्रार्थना करण्यास धाब्यावर गेला. धाब्यावर गेला. आणि 10 वचनामध्ये तेव्हा त्याला भूक लागून काही खावेसे वाटले आणि जेवणाची तयार होत आहे, इतक्यात त्याचे देग भान सुटले. आणि 11 वचनामध्ये तो पाहतो तेव्हा आकाश उघडलेले व मोठ्या चांदव्यासारखे 4 कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे, असा दृष्टांत त्याला दिसला. तर दर्शन पाहिला. तसं प्रकटीकरण 1:9 पाहत आहे. रेव्हलेशन 1:9 इथे योहान काय म्हणतो? मी योहान जो तुमच्या बंधू आणि यरूशलेमातील क्लेश, राज्य व धीर याच्या तुमच्याबरोबर भागीदार आहे. तुम्ही देवाचे वचन व येशूविषयीचे साक्ष याकरिता पात्म नावाच्या बेटात होतो. या बेटामध्ये एकटा आहे योहान. पण पुढच्या वचन 10 वचनामध्ये पाहत आहे, प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. आणि तो वळून पाहिला. 16 वचनामध्ये त्याने येशूचं दृश्य पाहिला. त्याच्या उजव्या हातात 15 वचन वाचूया. 15 वचन. देवाचे एवढं सुंदर बघा. माफ करा 13 तो वळून पाहायला लागला कोण आहे. आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखे पायगोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असं कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. पुढचं वचन. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारख्या पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. पुढे त्याचे पाय जणू काय बट्टीतून काढलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते. आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होते. पुढचं त्याला पाहतही पुढच्या वचनामध्ये आहे. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखं त्याच्या मुद्रा होते. आणि पुढच्या वचनामध्ये मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखं त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपल्या उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले भिऊ नकोस. जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. पहा किती भयंकर ना देवाचे दर्शन. आणि हे दर्शन त्यांनी पद्मोस ते वाट्यावर पाहिलं. त्यांनी देवाला पाहण्यासाठी देवानियुक्त स्थानामध्ये या, देवाच्या मंदिरात या, किंवा तुमच्या घरामध्ये एक जागा देवासाठी राखीव ठेवा. ती देवाचं स्थान असू दे. देवाला पाहण्यासाठी या. दाऊद म्हणतो 63 स्तोत्र संगीता 63:2 Psalm 63:2 अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी त्याच्याकडे दृष्टी लावली आहे. तुझं वैभव पाहायचं आहे, तेच पाहायचं आहे. ठीक आहे.
देवाचं तेज पाहण्यासाठी देवाने राखीव केलेल्या जागामध्ये आम्हाला यायला पाहिजे. पण देव एक जागा राखीव करून ठेवलेलं आहे. तुमच्या मनाची आवड आहे, मला देवाजवळ बोलायचं आहे, देवाचं तेज पाहायचं आहे, तर ज्या ठिकाणी देवाने तुम्हाला नियुक्त केले किंवा देवाने राखीव करून ठेवलेलं आहे. आता पुढचं एक वचन पाहूया. उत्पत्ती 26 अध्याय 22 वचन. उत्पत्ती 26-22. जेनेसिस 26-22. तो तेथून पुढे गेला आणि तेथे त्याने आणखीन एक विहीर खणली. तेव्हा तिच्यावरून ते भांडले नाहीत, म्हणून त्याने तिचे नाव रहोबोत विस्तार असे ठेवले. आणि तो म्हणाला, परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे, आता या देशात आमची वाढ होईल. म्हणजे आतापर्यंत त्याने एक विहीर खाणली होती, पण फिलिस्ती लोकांनी म्हटले हे आमच्या आहे भांडून घेतले. एसेक नावाचा विहीर गेला, सित्ता नावाचा विहीर गेला. आता तिसरा विहीर त्याने काढली. कोणी त्याच्याबरोबर भांडायला नाही आले, कोणी म्हटले नाही माझ्या म्हणून. आता इसाकाला माहीत पडलं की देवाने दिलेलं विहीर आहे. तामिळ बायबल लिहिलेलं आहे, देवाने आमच्यासाठी जागा राखीव केली, आता या देशामध्ये आमची वाढ होणार. तुमची पण असं आवडणार या देशामध्ये, या शहरामध्ये, या गावामध्ये माझ्या आणखीन ठिकाणा नाही बाबा, मी टिकलो नाही, मी स्थिर झालो नाही, माझ्या जीवनात आशीर्वाद नाही आहे, मला एक जागा पाहिजे ना. निर्गमन 20 अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये, एक्सोडस 20:24, निर्गमन 20:24. माझ्यासाठी एक मातीच्या वेदी कर आणि तिच्यावर आपली शेरडे मेरडे व गोरे डोरे याची होमार्पणे व शांती अर्पणे कर. जेथे जेथे माझे नाम स्मरण व्हावे असे मी करीन, तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईल. देवाचं नाम स्मरण करा. देवाने दिलेली नोकरी असं समजा, देवाने दिलेला धंदा असं समजा, हे देवाने तुम्हाला दिलेलं आहे. हिरीत तुम्ही कांदले आहे, हे नोकरीसाठी तुम्ही प्रयास केलेला आहे, पण मनामध्ये काय विश्वास करा, हे देवाने दिलेलं आहे. आणि देवाच्या नावाचा गौरव करा. त्या कामामध्ये तुमच्याबरोबर परमेश्वर येणार आणि तुम्हाला आशीर्वाद करणार. तुम्ही उत्पत्ती 39 अध्याय 2-3 मध्ये पाहत आहे. जेनेसिस 39:2-3, उत्पत्ती 39:2-3. परमेश्वर युसुफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे. परमेश्वर त्याच्याबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. परमेश्वर युसुफाबरोबर आहे आणि त्या प्रत्येक कामाला यश देतो. हो, युसुफ काय काम करत होता? एक गुलामीचा एक नोकराचं काम करत होता, एक मालकाच्या घरामध्ये. पण तिथेसुद्धा परमेश्वर त्या कामामध्ये त्याच्याबरोबर होता म्हणून आशीर्वाद आला. त्याच्या मालकाला कळून आलं, या माझ्या घरात आशीर्वाद आलेला आहे ते युसुफमुळे आलेलं आहे. आणि 4 वचनामध्ये 39:4 मध्ये आता युसुफावर परमेश्वराची कृपा जशी झाली, त्या मालकाची कृपा झाली. युसुफ सेवा करू लागला आणि त्याने त्याला आपल्या घरच्या कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिलं आहे. कारण त्याला कळलं याच्यामुळे देव मला आशीर्वाद देत आहे. हा काम करतो पण देव त्याच्याबरोबर आहे. तुम्ही ज्या ठिकाणी कामाला आहे म्हणा, देवापा तू माझ्याबरोबर आहे, हे यांना सिद्ध करून दाखव. यांना माहीत पडेल, मग तुम्हाला ऑटोमॅटिक प्रमोशन भेटेल ना. तुम्हाला देवापा अजून पदोन्नती देईल ना. पहिलं परमेश्वराच्या मुलाखतीचं, परमेश्वर दर्शन पाहण्याचा एक जागा देवाने राखीव केलेला आहे. आणि दुसरं तुमच्या आशीर्वादाचा जागा. तुम्ही इसाकासारखं आतासारखा आशीर्वाद नाही. 1 नोकरी गेली, 2 नोकरी गेली, धंद्याला खोटा झाला, इथून मला तिथं पळवलं.
पण देव मला तुम्हाला एक ठिकाण देणार. त्या ठिकाणामध्ये तुम्ही आशीर्वाद होऊन या देशामध्ये व्यापून राहणार. हालेलुया. अय्यूब 1:10 लिहिलेलं आहे. जॉब 1:10, अय्यूब 1:10 अय्यूबाबद्दल शैतान काय म्हणतो माहिती आहे का? हे परमेश्वरा, त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंभन घातले आहेस ना, त्याची रखवाली तू करतोस ना अय्यूबाच्या, तू त्याच्या हाताला यश दिले, त्याच्या हाताला यश दिले आहेस ना, व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना. देव तुमच्या हाताच्या कामाला यश दिलं तर देशामध्ये धन वाढणार ना. देव यश द्यायला पाहिजे. अय्यूबाला देवाने सांभाळलं, त्याच्या हाताच्या कामामध्ये यश दिलं, संपत्ती वाढायला लागलं. आशीर्वादाची जागा. आणि तिसरं एक जागा पाहूया. उत्पत्ती 24 अध्याय 23 आणि 31 पाहूया. उत्पत्ती 24:23, जेनेसिस 24:23. आणि तो म्हणाला, तू कोणाची मुलगी आहेस हे मला सांग. तुझ्या बापाच्या घरी आम्हाला उतरायला जागा आहे काय? आम्हाला थोडं वेळ उतरायला म्हणजे थोडं वेळ राहायला जागा आहे काय? आणि 31 वचनामध्ये त्या मुलीचा भाव धावत आला आणि तो काय म्हणतो, अहो या, परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर आहे. आपण बाहेर का उभे आहात? मी आपणासाठी घर व आपल्या ऊंटासाठी जागा तयार केली आहे. अहो तुझ्या इथे अब्रामचा नौकर, अब्रामने सांगितलं म्हणून अब्रामच्या गावाकडे शहराकडे जाऊ लागला. अब्रामने म्हटलं, माझ्या मुलासाठी एक मुलगी आणायला पाहिजे आणि माझ्या नातेवाईकाला असायला पाहिजे, पण तू जा देवापा सगळं काय करेल. पण नोकर म्हणाला, मी एकटं कसं जाऊ, ते मुली माझ्याबरोबर येणार का? आणि अब्राम म्हणाला, परमेश्वर तर स्वर्ग पाठवणार आणि जा, सगळं काय यश होणार. आणि त्या ठिकाणी आला आणि त्याने देवाची प्रार्थना केली, देवा इथे मी पाण्याचे हिरजवळ उभे आहे, इथे पाणी भरायला लोक येणार आणि कोणी एक कन्या आली तर मी तिच्याकडं पाणी मागणार. ती म्हटली असं म्हटली तर तुम्ही प्या, तुमच्या 10 उंटाला पण मी पाणी पाजेल असं म्हणणारच माझ्या मालकाच्या घरामध्ये येणारा बहुराणी असेल. असं प्रार्थना करून उठला. समोर आली एक कन्या. तिला विचारलं, बाबा पाणी दे बाबा. ती म्हणते, प्या, तुमच्या उंटाला पण पाणी दिलं. अरे वा, जसं देवाने प्रार्थना ऐकली तसंच झालं. नंतर म्हणतो, तुमच्या घरामध्ये जागा आहे, गोत्राला जागा आहे का? त्याचा भाव म्हणतो, अहो तुम्हाला जागा आहे, तुमच्या उंटाला पण जागा आहे. हालेलुया. आम्ही या जगामध्ये हा आता परदेशी आहे, दुसऱ्या देशातून आलेला आहे, याला राहण्याची जागा नाही आहे. आज तुम्ही पण असं म्हणता की मी परदेशी आहे, मुंबई शहरामध्ये येऊन किती वर्ष झालं, माझ्यासाठी जागा नाही आहे, घर नाही आहे. स्तोत्रसंहिता 68:6 लिहिलेलं आहे. Psalm 68:6 स्तोत्रसंहिता 68:6. परमेश्वर काय करतो? एकटे असलेल्यांना देव कुटुंब वत्सल करतो. बंदीवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो. पण बंडखोर वृक्ष परिसर राहतात. तुम्ही एकटे आहे का? एक कुटुंब होण्यासाठी म्हणजे एक घर पाहिजे. पण तामिळ लिहिलेलं आहे, परमेश्वर घरद्वार बनवतो, घरद्वार. आता तुम्ही म्हणता का मी परदेशी आहे, मला राहण्याचं एक ठिकाणं भेटेल का, जागा भेटेल का? अहो आहे ना, तुमच्यासाठी पण आहे. तुमच्या तुमच्या गाडीच्या पार्किंग पण जागा आहे, घाबरू नका. किती चांगला परमेश्वर आहे. कारण परमेश्वरच सर्व पृथ्वी त्याच्या आहे ना, त्याच्याकडे मागा ना, मला एक घर दे परमेश्वरा, मला एक जागा दे. तो नाही देणार तर कोण देणार? देवाकडे मागा. आज 3 गोष्ट पाहिलं. देवाचं तेज पाहण्यासाठी देवाजवळ एक जागा,
देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाच्या आशीर्वादाची जागा. तिसरं, माझ्या एक ठिकाणाच्या जागा, माझ्या कुटुंबासाठी माझ्यासाठी राहण्याची एक जागा, आणि ती आशीर्वाद ते असायला पाहिजे. देव तुम्हाला देण्याचा प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू, तू आमच्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीमध्ये आला, मानव म्हणून आला. आम्ही सर्व मानवाच्या पाप श्राप सगळं आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभावर तू किडलेला गेला, मारल्या गेला, तुला घाडले, पण तू तिसरं तू जिवंत उठला प्रभू. आज पण जिवंत परमेश्वर आहे, म्हणून तू म्हटला माझ्या नावाने जे काय तुम्ही मागाल ते मी करीन. आज येशूच्या नावाने मागित आहे प्रभू. आज तुझ्याकडे आरोळे मारत आहे प्रभू. मूसाला एक जागा राखीव करून दिला, माझ्या जवळ एक जागा आहे, त्या खडकावर उभे राहा. तसं देवाच्या भेट घेण्यासाठी, देवाचा तेज पाहण्यासाठी कित्येक लोकांच्या मनामध्ये आवड आहे प्रभू, पण त्यांना तुझ्या जवळ घे. तू राखीव केलं त्या जगामध्ये ठेव प्रभू. त्यांच्या प्रार्थनेच्या स्थलामध्ये तुझ्या दर्शन त्यांना भेटू दे, तुझ्या उपस्थिती त्यांना भरू दे प्रभू. आणि तसं इसाकाला आशीर्वाद नव्हता, आशीर्वादाची एक जागा दिला प्रभू. आज तुझ्या लेकरं जे काम करत आहे, धंदा करत आहे, घरी काय धंदा करत आहे, त्या सगळ्या तुझ्या हात असू दे प्रभू. युसुफाच्या प्रत्येक कामाला तो यश दिला आणि तो आशीर्वादाने भरला प्रभू राजा. त्याच्या मालकाला पण आशीर्वाद भेटला. तसं प्रत्येक लोकांना आत्ता स्पर्श कर, त्या जीवनामध्ये आशीर्वाद देऊ रे प्रभू. त्यांच्या काम धंद्याला आशीर्वाद कर. आमच्या मुलांना चांगलं ज्ञान बुद्धी दे प्रभू. तर चांगलं शिकायला पाहिजे आणि चांगलं गुण मिळायला पाहिजे. आणि तसं प्रभू राजा इसाकला जसं अब्रामच्या नोकराला राहण्याची जागा तू ठेवलं होतं प्रभू, मला एक घर भेटेल का, राहण्याची जागा भेटेल का, मुंबई शहरामध्ये असं जागा भेटेल का. देवपा तू सर्व पृथ्वीचा राजा आहे प्रभू. तुझ्या लेकरासाठी चांगलं स्थान दे प्रभू आणि आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी दुपार 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334244695.